नमस्कार. स्वागत आहे आपलं विचारधन मराठी या चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत मॅनेजमेंट गुरु पुस्तकानुसार व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्या जीवनात इतकं महत्त्वाचं का आहे. व्यवस्थापन म्हणजे फक्त लोकांकडून काम करून घेणं नाही, तर योग्य गोष्टी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने घडवून आणणं आहे. तुम्ही रोज व्यवस्थापन करता, पण कदाचित तुम्हाला त्याची जाणीवही नसेल. घर असो, बिझनेस असो किंवा करिअर, व्यवस्थापनाशिवाय जवळजवळ अशक्य आहे. यशस्वी लोक आणि सामान्य लोकांमध्ये एक मोठा फरक असतो, तो म्हणजे त्यांचं व्यवस्थापन. निसर्गाने दिलेला साधनसंपत्ती व्यवस्थित उपयोगात आणण्याची कला म्हणजे व्यवस्थापन. निसर्गाने आपणाला दिलेली संपत्ती आणि त्याचा आपण करून घेतलेला उपयोग आपले जीवन प्रगतिशील करण्याची प्रक्रिया म्हणजेच व्यवस्थापन. निसर्गाने आपल्याला जमीन दिली, हा झाला सोर्स. परंतु जेव्हा आपण ती पडीक किंवा वापरात नसलेली जमीन शेती करण्यालायक करतो, तेव्हा तो झाला रिसोर्स. सर्वसाधारण म्हणजेच माणसे असतात, त्यांना आपण मनुष्यबळ म्हणजे सोर्स म्हणून वापरतो. परंतु जेव्हा आपण या अशिक्षित, अडाणी किंवा अज्ञानी लोकांना शिक्षण देऊन, ट्रेनिंग देऊन काही काम करण्यालायक बनवतो, तेव्हा तो झाला रिसोर्स. निसर्गाने सोने कच्च्या रूपात दिले, म्हणजेच ते झाला सोर्स. आपण त्याचे फाईन गोल्ड किंवा दागदागिने बनवले, तर तो झाला एक रिसोर्स. निसर्गाने आपणाला पावसाचे पाणी दिले, हा झाला सोर्स. आपण ते पाणी आपल्या बुद्धिमत्तेने अडवले आणि धरण, तलाव, कालवे बांधले, हा झाला रिसोर्स. निसर्गाने आपणाला वारा दिला, तो झाला सोर्स. हाच वारा जेव्हा आपण ऊर्जा निर्मितीसाठी वापरून पवनचक्की चालवतो, तेव्हा तो झाला रिसोर्स. थोडक्यात काय, तर रिसोर्स म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण बुद्धीच्या जोरावर पुन्हा पुन्हा उपयोग करून घेणे आणि मानवी जीवनाची प्रगती करणे. अर्थात निसर्गाची हानी न होईल किंवा कमीत कमी होईल हे पाहणे. आपली जबाबदारी पाळून हे सर्व केले तर उत्तमच. म्हणजेच काय, तर मॅनेजमेंट करणे म्हणजे साधनसंपत्तीचे उत्तम नियोजन करणे होय. शिवाजी महाराजांच्या व्याख्येत सांगायचे झाले तर मॅनेजमेंट म्हणजे आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू पीपल बाय पेईंग देम प्रॉपर रिन्युमरेशन. म्हणजेच काय, तर माणसांकडनं काम करून घेण्याची योग्य कला आणि तीही त्या माणसाला योग्य तो मोबदला देऊन काम करून घेण्याची बांधिलकी. एखाद्याचे शोषण करून काम करून घेणे म्हणजे मॅनेजमेंट नव्हे, असेच महाराजांना म्हणायचे असेल. महाराजांच्या मते ही काम करून घेण्याची कला फक्त माणसापर्यंतच मर्यादित नाही, तर आपण ही कला निसर्गाकडून काम करून घेण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. उदाहरणार्थ, नदीचे पाणी अडविण्याची कला, वाऱ्यापासून ऊर्जा निर्मितीची कला, समुद्राच्या लाटांपासून ऊर्जा मिळवण्याची कला, आग, धूर, आवाज यांचा संदेश वहन करण्यासाठी उपयोग करण्याची कला. अर्थात ही कला अशी निर्माण करायची आणि उपयोगात आणायची, हा ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा भाग आहे. मॅनेजमेंटच्या जगातील विद्वानांनी दिलेल्या काही व्याख्या आपण पाहूया. मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स अलोन थ्रू पीपल. मॅनेजमेंट म्हणजे लोकांकडून काम करून घेण्याची कला. 2. मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू अँड विथ द पीपल इन फॉर्मली ऑर्गनाइज्ड ग्रुप्स. म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे औपचारिकरित्या बनविलेल्या गटांकडून किंवा समूहाकडून काम करून घेण्याची कला. मॅनेजमेंट 3. मॅनेजमेंट इज द अकम्प्लिशमेंट ऑफ रिसोर्सेस थ्रू द एफर्ट्स ऑफ अदर पीपल. मॅनेजमेंट म्हणजे एखादे काम दुसऱ्याच्या मेहनतीतून साध्य करून घेणे. हेनरी फायोल याने मॅनेजमेंटची केलेली व्याख्या: टू मॅनेज इज द फोरकास्ट अँड टू प्लॅन, टू ऑर्गनाइज, टू कमांड, टू कोऑर्डिनेट अँड कंट्रोल. मॅनेजमेंट म्हणजे भविष्याचा अंदाज घेणे आणि त्यानुसार नियोजन करणे, त्यानुसार साधनसामग्री जुळवणे, त्यावर वर्चस्व ठेवणे, त्या साधनसामग्रीचा ताळमेळ घालणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे. जॉर्ज टेरी याने मॅनेजमेंटची केलेली व्याख्या: मॅनेजमेंट इज द डिस्टिंक्ट प्रोसेस कन्सिस्टिंग ऑफ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग ॲक्टिव्हिटीज अँड कंट्रोलिंग परफॉर्मन्स टू डिटरमाइन अँड अकम्प्लिश stated objectives
with the use of human being and other resources. मॅनेजमेंट ही एक वेगळी प्रक्रिया आहे, ज्यात नियोजन सामग्रीची जुळवाजुळव करणे, त्या सामग्री कामाला लावणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवून त्यांच्याकडून ठरवलेले निश्चित असे ध्येय आणि कामे करून घेणे, अर्थात यासाठी मनुष्यबळ आणि इतर साधनसामग्रीचा उपयोग करून घेणे होय. पीटर ड्रकरने मॅनेजमेंटची केलेली व्याख्या. मॅनेजमेंट इज द मल्टीपर्पज ऑर्गन दॅट मॅनेजेस अ बिझनेस, मॅनेजर्स अँड मॅनेजेस वर्कर्स अँड वर्क. मॅनेजमेंट हे एक बहुउद्देशीय काम आहे, ज्यात व्यवसाय व्यवस्थापक, कर्मचारी आणि काम यांचे नियोजन करणे याचा विशेष समावेश होतो. जेम्स लुंडी यांनी लुईस ॲलन यांनी मॅनेजमेंटची केलेली व्याख्या अत्यंत साधी आणि थोडक्यात अशी ती आहे: मॅनेजमेंट इज व्हॉट मॅनेजमेंट डज. व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापन करणे. आता मॅनेजमेंटच्या या सर्व व्याख्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात प्रॅक्टिकली कशा वापरल्या किंवा सिद्ध करून ठेवल्या होत्या ते पाहूया. व्याख्या नंबर 1. मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू पीपल. महाराजांनी सर्वसामान्य मावळ्यांकडनं असामान्य कामे करून त्यांना यशस्वी करून दाखविले. उदाहरणार्थ जिवा महाले, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे इत्यादी. कुंट याने केलेली व्याख्या नंबर 2. महाराजांनी लष्कर बनविले, अष्टप्रधान मंडळ बनविले आणि त्या औपचारिक पद्धतीने बनविलेल्या समूहाकडून उत्तमात उत्तम कामे उत्तम पद्धतीने पार पाडून घेतली. लॉरेन्स ॲथली याने केलेली व्याख्या म्हणजे लोकांच्या मदतीने निश्चित ध्येय प्राप्त करणे. महाराजांनी सर्वसामान्य लोकांच्या साक्षीने स्वराज्याची स्थापना केली आणि राज्याभिषेक करून एक स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण केले, तेही रयत कल्याणकारी म्हणजेच वेलफेअर ऑफ द पीपल इन द स्टेट होय. हेनरी फेयॉल याने केलेली व्याख्या नंबर 4. महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाचा अंदाज घेतला, त्यानुसार नियोजन केले, त्यानुसार साधनसामग्रीची जुळवाजुळव केली आणि त्या साधनसामग्रीचे व्यवस्थापन करून त्यांचा ताळमेळ ठेवून त्या साधनसामग्रीवर नियंत्रण ठेवले. जॉर्ज टेरी याने केलेली व्याख्या नंबर 5. मॅनेजमेंट ही एक वेगळी प्रक्रिया आहे, ज्यात महाराजांनी स्वराज्य स्थापना करताना नियोजन, जुळवाजुळव, अंमलबजावणी, नियंत्रण इत्यादी करून ठरविलेले एक ध्येय मनुष्यबळ आणि इतर साधनसामग्रीचा उपयोग करून पूर्ण केलेली आहे. पीटर ड्रकरने केलेली व्याख्या नंबर 6. महाराजांनी स्वराज्य निर्मिती करताना काय केले तर हेच स्वराज्य हे बहुउद्देशीय काम, ज्यात व्यवस्थापक, व्यवसाय आणि कामगार यांचे नियोजन केले. व्याख्या नंबर 7. जेम्स लँडी आणि लुईस ॲलन याने केलेली ती महाराजांनी कशी अंमलात आणली पहा. व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापन करून जे काही करू शकतो ते सर्व काही. महाराजांनी आयुष्यात सर्व काही करून ते सार्थ केले. अर्थात मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या एवढ्या सगळ्या व्याख्या मी तुम्हाला का सांगितल्या तर हे सर्वजण जगातील टॉपचे मॅनेजमेंट गुरु असून यांनी जे विचार मांडले ते त्यांच्या आजोबा पणजोबांच्याही जन्माच्या अगोदर 200 वर्षांपूर्वी महाराजांनी अंमलात आणून मॅनेजमेंटची परिपूर्ण व्याख्या तयार केली होती. कदाचित महाराजांचे जीवन आणि इतर महापुरुषांचे जीवन पाहूनच या सर्वांनी व्यवस्थापनेच्या व्याख्या केलेल्या असाव्यात. महाराज 16व्या शतकात तर व्याख्या आहेत 19व्या शतकातील. यामुळे त्यांच्या व्याख्या किंवा तत्त्वज्ञान महाराजांनी वापरले असे म्हणण्यापेक्षा या पठ्ठ्यांनी महाराजांचे तत्त्वज्ञान आपली बुद्धिमत्ता वापरून जगासमोर मांडले असे म्हणणेच जास्त तर्कसंगत वाटते. म्हणून महाराज मॅनेजमेंटचे गुरु ठरतात आणि ती मॅनेजमेंट फक्त एका उद्योग समूहाच्या प्रगतीसाठीच नाही तर सर्वसामान्य माणसाच्या भरभराटीसाठी निर्माण केलेली यशस्वी व्यवस्थापन नीती होय. वेलफेअर ऑफ कॉमन मॅन अँड नॅशनल वेलफेअर मॅनेजमेंट फॉर ऑल हे महाराजांचे धोरण किती विश्वव्यापी आहे ते आपण समजून घ्या. तर मित्रांनो, मॅनेजमेंट गुरु पुस्तकानुसार व्यवस्थापन म्हणजे फक्त कामाचं नियोजन नाही तर योग्य निर्णय, वेळेचं नियोजन आणि लोकांशी समन्वय साधण्याची कला आहे.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. पाहत रहा विचारधन मराठी.